17 मार्चला विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कोकणातल्या सर्व लोकप्रतिनिधी मग ते विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार खासदार यांची एक बैठक घेतली आणि एकूणच नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादनावर झालेला जो विपरीत परिणाम आहे त्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा या संदर्भातली ती बैठक होती। परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेली 2 महिने सातत्यानं जे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत, मेळावे घेतायत, मोर्चे काढतायत, सरकारला इशारा देतायत, येणाऱ्या 23 मार्चला पुणे गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रोखायचा इशारा देतायत, त्या शेतकऱ्यापैकी एकाही आंबा बागायतदाराला, एकाही काजू उत्पादकाला किंवा एकाही आंदोलनकर्त्याला बोलवावं असं मुख्यमंत्र्यांना वाटलं नाही। जे काल बैठकीला होते त्यातल्या त्यांनी किती कलमांना भेटी दिल्यात, किती शेतावर भेटी दिल्यात, काय परिस्थिती त्यांना बघितली मला माहिती नाही। परंतु सांगोपांग चर्चा झाली, परंतु निर्णय काय झाला हे अजून कुणालाच काही माहिती नाही। मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे, आम्ही पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली होती की आम्हाला चर्चेला बोलवू नका, आम्हाला काही बैठकीला बोलवलंच पाहिजे असं नाही। परंतु 50 वर्षामध्ये पहिल्यांदाच संकटात सापडलेल्या आंबा उत्पादकाला सरकारनं वाऱ्यावर सोडता कामा नये, त्याला भरघोस अशी मदत दिली पाहिजे। आंब्याच्या कलमाला 5,000 रुपये किंवा हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये भरपाई द्यायला पाहिजे। या व अन्य अशा अत्यंत महत्वाच्या मागण्यासंदर्भात आमचं आंदोलन चालू आहे। या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये ठोस असा निर्णय येत्या 2 दिवसांमध्ये जर का सरकारनं जाहीर केला नाही तर कोकणवासियांना माझी कळकळीची विनंती आहे, लढल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आणि म्हणून येत्या 23 मार्चला ताकदीनं आपल्याला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखायचा आहे, त्याशिवाय सरकार गुडघं टेकणार नाही हे ध्यानात ठेवा। जर येत्या आज किंवा उद्या सरकारनं आपला निर्णय जाहीर केला नाही तर एक लक्षात ठेवा की 23 मार्चचा रस्ता रोको होणार म्हणजे होणार।